शॉर्टकट स्टाईलमध्ये बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेत. भात आम्ही आधीच 90% बॉईल करून घेतलेला आणि बाकीची तयारी पण करून घेतलेली आहेत. अंडी वगैरे पण बॉईल करून घेतलेली आहेत. आज आपण अंड्याची रेसिपी बघणार आहोत. तर टोप तापून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कांदा ऍड करून घेऊया. ये कांदा आ गया, उसने भी तेल में डुबकी मारिया. कांदा ऍड करून घेतलेला आहे. तो छानपैकी लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. बिर्याणीला मोस्टली बरिस्ता कांदा वापरतात, पण बरिस्ता नाही वापरला, नॉर्मल कांदा वापरला तरी चालेल. बरिस्ताला लय टाइम लागतो. तर कांदा छान असा लालसर होईपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे. कांदा आपला फ्राय होत आहे हळूहळू. तेल छान तापलेलं आहे, तर कांदाही फ्राय व्हायला टाईम नाही लागणार. तर जसं की तुम्ही आता बघालच, कांदा आपला छानपैकी लालसर झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेईल मम्मी. देखो गाईस, अभी मम्मा टमाटर ॲड करेगे. डॅन जास्ती टमाटे नाही घातलेत, एकच घातलेले आहे. आता टमाटाही फिरून घेऊया. तर त्याच्यामध्ये लागणारे मसाले मी सांगते. मी त्याच्यामध्ये सुहाना चिकन बिर्याणी मसाला घालणार आहे. हळद, चवीनुसार मीठ, आमचा घरगुती मसाला आणि ना मम्मी आमच्या गावच्या तिच्या माहेरच्या साईडला आहे ना एक लक्ष्मी मसाला भेटतो, तोही घातलेला आहे. तो दाखवला नाही आहे मी आज, पण मी डायरेक्टली मसाले ॲड ऑन करून घेतलेले आहे, जसं की बघत आहे. आता तेही कांदा टोमॅटोच्या जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये छानपैकी आणि आलं लसूण पेस्टही ॲड केलेली आहे. ते मस्तपैकी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बॉईल अंडी ॲड करून घेत आहे. आणि थोडीशी आहे ना मी कसुरी मेथी, मम्मीने कसुरी मेथी पण घातलेली आहे. सॉरी, दिसेलच व्हिडिओमध्ये, थोडंसं मागे पुढे होतं, त्याच्यानेही छान टेस्ट येते. तर छानपैकी मसाल्यात आधी अंडी मस्तपैकी फिरून घेतलेली आहेत, जसं की बघतच आहात. छानपैकी टेस्ट छान येईल. आणि आता त्याच्यामध्ये 90% आपण जो बिर्याणी राईस कुक करून घेतलेला तोही टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यांना सगळ्या मिश्रणाला एकजीव करून एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करून द्यायचं आहे. तर भात 90% शिजवून घेतलेला, फक्त 10% शिजू द्यायचा होता. तर बघतच आहात टेक्स्चर अँड ऑल किती छान आलेला आहे. अशा प्रकारे आपली शॉर्टकट बिर्याणी रेडी आहे. तर 10% रेस्ट दिल्यानंतर आपली बिर्याणीचा लास्ट लुक कसा दिसतोय तो बघा. अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी आहे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला कशा वाटतात ते नक्की सांगा. आणि यार कोणाच्याच कमेंट येत नाहीत, कोणीतरी कमेंट करा यार, तुम्हाला माझ्या रेसिपी कशाच वाटतात. मी झटपट पटापट रेसिपीज टाकतो. आणि या जेवायला अंडूची बिर्याणी. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.